ते थांब थांब असताना आधीपासून बघा. तर कसं काय मंडळी, सगळं बरं आहे ना? मग सकाळ सकाळी मी हेअर वॉश केला होता, कारण आम्ही चाललेलो पेवेलियन मॉलला. सकाळ सकाळी नाश्ता केला आणि आम्ही मॉलसाठी निघालो. मला वाटलं पण नव्हतं की मॉलमध्ये जाऊन मी काहीतरी शॉपिंग करेन, पण जेव्हा मी कॉस्मॅटिक बघते तेव्हा मी माझी आवडच कंट्रोल करू शकत नाही. आणि इथं मी माझी आवड कंट्रोल करू शकलो नाही आहे, आणि त्यामुळे मला 1000 रुपयाचा इथेच फटका बसला आहे. त्याच्यानंतर मला पुढे जाऊन माहितीच नव्हतं की मी एवढी खरंच शॉपिंग करणार आहे. गेलो आम्ही मिनीसोला, आणि ते एवढे क्यूट प्रोडक्ट होते की बघून सगळंच घेऊ. मिनीसोला सगळ्यात जास्त शॉपिंग मेघना मॅडमांनी केली. इथून जाता जाता मी होम डेकोरचं एक आउटलेट बघितलं, जिथं गेल्यावर मला काय घेऊ आणि काय नको असं झालेलं. घरचे नको म्हणत असताना सुद्धा मी जवळजवळ 4500 रुपयांची इथे शॉपिंग केली आहे. पुण्यातला आलेला हायेस्ट खर्च मी एकाच दिवशी करून टाकलाय. 4500 रुपये एकाच झटक्यात संपवलेत. आणि एवढी शॉपिंग केली की आम्हाला दोघींना सुद्धा आमच्या बॅगा उचलत नव्हत्या. त्याच्यानंतर एवढ्या शॉपिंगचं स्ट्रेस घालवण्यासाठी आम्ही गेलो कॉफी पिऊन. झाल्यावर आम्ही आलो घरी येऊन जेवण केलं. त्याच्यानंतर थोडी स्किन केअर केली. आणि हा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. हम आपसे मिलते हैं अगले व्लॉग में.